सोमप्रदोषच्या दिवशी महादेवाचे हे उपाय आपले कठीण समस्याही दूर करतील। आपले मुलं ऐकत नसेल, हट्टीपणा करत असेल तर आई वडिलांनी सोमप्रदोष करावा आणि मुले मोठे असेल तर त्यांनाही करायला लावावे। लहान असेल तर आई वडिलांनी करावे आणि सोमप्रदोषच्या दिवशी सायंकाळी 6 ते 7 च्या दरम्यान भगवान शंकराच्या शिवलिंगावर थोडेसे कच्चे दुधाने अभिषेक करावा, पूजा करावी आणि एक तुपाचा दिवा लावावा। सोमवारचा प्रदोष म्हणजे सोम म्हणजे चंद्र, तर आपल्या मनाला बिघडायचे असेल तर मनाचा स्वामी हा चंद्र आहे। आपले मन वेळोवेळी बिघडत असेल तर याचा अर्थ आपला चंद्र बिघडला आहे आणि तो स्थिर करण्यासाठी सोमप्रदोष करायचा आहे। सोमप्रदोषच्या दिवशी आपण शिव मंदिरात जाऊन सकाळ आणि संध्याकाळी पूजा करावी। धनहानी होत असेल तर अशा वेळेस महादेवाच्या शिवलिंगावर उसाचा रस अर्पण करावा किंवा आपल्याला असं वाटत असेल की लक्ष्मी स्थिर नाही राहत, पैसे टिकत नाही किंवा कर्ज वाढत असेल तर एक गोमती चक्र हे शिवलिंगावर अर्पण करायचे आहेत किंवा घरात आरोग्य बिघडत असेल तर आजारपण नेहमी राहत असेल तर 11 बेलपत्र भगवान शिवाच्या शिवलिंगावर अर्पण करावे किंवा एखाद्याला मनामध्ये भीती वाटत असेल, मनामध्ये शंका उत्पन्न होत असेल, माझे कसे होईल, हेल्थमध्ये खूप अडचणी येत असेल तर त्यांनी पंचामृत महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करायचे आहेत। आपले एखादे काम खूप दिवसापासून होत नसेल, तुम्ही त्या कामासाठी खूप प्रयत्न केले असेल, सगळ्यांपुढे हातही जोडले असेल, सगळ्यांपाशी जाऊनही आले असेल, पण ते काम होत नसेल तर तुपाच्या दिव्यामध्ये काळे तीळ टाकून सोमवारच्या दिवशी भगवान शंकराच्या मंदिरासमोर तुमरुकेश्वर महादेवाचे नाव घेऊन दिवा लावून ज्या कामासाठी तुम्ही सर्वांपुढे हात जोडले आहेत तर आपले ते काम भगवान शंकराला सांगून यावे। सोमवारचा दिवस भगवान भोलेनाथांसाठी खूप खास असतो, तर ह्या दिवशी आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी पंचाक्षर मंत्राचे स्मरण केल्याने आपली इच्छा पूर्ण होते। पंचाक्षर मंत्र ओम नमः शिवाय मंत्र सोमप्रदोषच्या दिवशी सायंकाळी ओम नमः शिवाय मंत्राचा रुद्राक्ष माळ घेऊन जप करायचा आहे। आपली इच्छा भगवान भोलेनाथांना समर्पित करायची आहेत। आपली इच्छा लवकर पूर्ण होते। सोमप्रदोषच्या दिवशी आपल्या घरातील कुंडीमध्ये पार्थिव शिवलिंगाची पूजा करावी। आपले रोग, कष्ट, आपले कोणतीही परेशानी असेल तर ती दूर होते आणि लक्ष्मीची प्राप्ती होते। सोमप्रदोषच्या दिवशी प्रदोष काळामध्ये 1 लोटा जलमध्ये मध टाकून ते जल शिवलिंगावर समर्पित करावे आणि त्यानंतर साध्या जलाने अभिषेक करावे। जीही आपली इच्छा आहेत, आपले जेही काम आहेत ते पूर्ण होण्याला प्रारंभ होईल। तर प्रदोष काळामध्ये हा उपाय करायचा आहे। भगवान शिवाला जल समर्पित करणाऱ्या व्यक्तीने एक गोष्ट लक्षात ठेवावी की मुलं असेल, मुली असेल, वृद्ध असेल, जवान असेल, एक गोष्ट लक्षात ठेवावी की भगवान शंकराला जल समर्पित करणाऱ्या व्यक्तीने एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी, तुमच्यावर हसणाऱ्या व्यक्तीला, तुमच्यावर बोट उचलवणाऱ्या व्यक्तीला, तुम्हाला शिव्या देणाऱ्या व्यक्तीला, तुम्हाला अपशब्द बोलणाऱ्या व्यक्तीला जबाब जेवढेही भगवान शिवाला जल समर्पित करणारे आहेत त्यांनी लक्षात ठेवावे की तुम्हाला त्या व्यक्तीला जबाब द्यायचा नाही आहे। जो तुम्हाला मंदिरापर्यंत बोलवत आहेत तो जबाब देईल, तुम्हाला मंदिरापर्यंत खिचून आणत आहेत, 1 लोटा जल समर्पित करून घेत आहेत ते महादेव जबाब देतील। श्री शिवाय नमस्तुभ्यम। सोमप्रदोषच्या दिवशी भगवान शंकराचा जलाभिषेक किंवा रुद्राभिषेक करणे अत्यंत फलदायी मानले जाते। या दिवशी भगवान शंकराला जल आणि दुधाने स्नान करून पंचामृत अर्पण केल्याने सर्व दुःख आणि संकटे दूर होतात। सोमप्रदोषच्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीला पांढऱ्या रंगाची मिठाई, बर्फी किंवा दुधापासून बनवलेल्या वस्तू अर्पण केल्यास भक्तांना सुख, शांती आणि समृद्धी मिळते। याशिवाय आंबा, सफरचंद यासारखी हंगामी फळे भगवान शंकराला अर्पण करावीत। प्रदोषच्या दिवशी शिवलिंगाची पूजा करताना बेलपत्र अर्पण करावे। हे बेलपत्र शुद्ध असावे आणि तुम्ही 3 किंवा 5 बेलपत्र भगवान शंकराला अर्पण करू शकता। याशिवाय देवी पार्वतीला पांढऱ्या मंदारची माळ घालावी, यामुळे घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते।
सोमप्रदोष व्रताच्या दिवशी उपासनेचे विशेष महत्त्व आहे। या दिवशी दुधामध्ये गूळ मिसळून भगवान शिवाचा अभिषेक करावा। यामुळे घरात संपत्ती वाढण्याची शक्यता निर्माण होते। आपण कोणत्याही प्रकारच्या आजाराने ग्रस्त असल्यास महामृत्युंजय मंत्राचा 108 वेळा जप करा। या मंत्राचा जप केल्याने सर्व समस्या दूर होतील। असे केल्याने तुम्ही निरोगी व्हाल। प्रदोष किंवा त्रयोदशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून भगवान शिवाचे ध्यान करा आणि आंघोळीच्या पाण्यात काळे तीळ घालून स्नान करा आणि ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा जप करा। भगवान शिव आणि पूर्वज आनंदी होतील। जर तुमचा विरोधक कामाच्या ठिकाणी तुम्हाला त्रास देत असेल आणि तुमचे ध्येय साध्य करण्यात अडथळे निर्माण करत असेल तर सोमवारी स्वच्छ पिंपळाचे पान आणा। पान तुटणार नाही याची काळजी घ्या। ते गंगाजलाने धुवा, एका ताटात ठेवा आणि गायत्री मंत्राचा 11 वेळा जप करा। आता ते शिवाच्या शिवलिंगापाशी ठेवा। हा उपाय 5 सोमवारपर्यंत करा। असे म्हटले जाते की या उपायाने शत्रू तुम्हाला कधीही त्रास देणार नाही। सोमवार आणि प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगावर मूठभर तांदूळ अर्पण करा। लक्ष्मी प्राप्तीसाठी हा सर्वात प्रभावी उपाय मानला जातो। नोकरीत प्रगतीचे मार्ग खुले होतील। जर तुमच्या आयुष्यातून आजार जात नसेल तर संध्याकाळी शिवलिंगावर शुद्ध तूप आणि कच्च्या दुधाने अभिषेक करा। असे केल्याने तुम्हाला आजारापासून आराम मिळेल। जे लोक सरकारी नोकरीची तयारी करत आहेत पण त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यात खूप अडचणी येत आहेत, अशा परिस्थितीत प्रदोष व्रताच्या दिवशी तुम्ही भगवान शिवाला पंचफळ अर्पण करावे। जर तुम्ही काही काम करायला गेलात पण ते काम कोणत्याही अडथळ्याशिवाय यशस्वी होत नसेल तर अशा परिस्थितीत तुम्ही भगवान शिवाला पांढऱ्या चंदनाचा तिलक लावावा आणि त्यांची आरती करावी। असे केल्याने तुम्हाला सर्व अडथळ्यांपासून मुक्तता मिळेल। तुमच्या संपत्तीत वाढ करण्यासाठी प्रदोषच्या दिवशी शिव मंदिरात 1.25 किलो तांदूळ अर्पण करा। तांदूळ आणि काही प्रमाणात दूध दान करा। आज असे केल्याने तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या संपत्तीत वाढ होईल। सोमप्रदोषच्या दिवशी संध्याकाळी भगवान शिवाची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात। ह्या दिवशी उपवास ठेवल्यास एखाद्याला अशुभ परिणामापासून मुक्तता मिळते। जर एखादी व्यक्ती मुंगा धारण करायचा विचार करत असेल तर हा सर्वोत्तम दिवस आहे। सोमप्रदोष व्रताच्या दिवशी भगवान महादेवाला कच्च्या दुधाने अभिषेक करावा। याशिवाय ह्या दिवशी शिव महिमा सूत्राचा जप केल्याने